गेल्या अनेक तासांपासून इथे पाईपलाईन फुटली आहे, पाणी वाया जाते. तुम्ही ते स्थानिक नागरिक हो आहात. आहे. काय सध्या परिस्थिती आणि मजिप्राकडे काय मागणी असणार आहे तुमची? हे पाणी खरं ऍक्च्युली बंद केलं पाहिजे. दुपारपासून हे पाणी असं वाहतं, एवढं लाखो लिटर पाणी वाया गेलं. आमच्या कंडिशन अशी आहे एरियामध्ये की आठवड्यातनं 2 दिवस पाणी येत नाही. आज आता माझ्याकडे प्यायचं पाणी आलं नाही. हे पाणी आता असं वाया गेल्यानंतर उद्या माझ्याकडे प्यायचं पाणी येणार नाही. दरवेळेला 15-15 लिटरचे जार नाही परवडत घ्यायला, आम्हाला कोणालाच परवडत नाही. आणि मग बोरिंगचं पाणी प्यायला वापरता येत नाही. त्याच्यामुळे हे पाणी जर जेवढ्या लवकर बंद होईल ना तेवढा लवकर फार बरं होईल. मी आता त्यांच्याकडे पण जाऊन आले, कॉर्पोरेटरकडे, पण त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्ही कंप्लेंट केलेली आहे. पण ती कंप्लेंट केल्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं किंवा इथे उभं राहून त्याचं काम करून घेणं हेही त्यांचं काम आहे ना. प्रत्येक वेळेला बाकीच्यांनी बाहेरच्यांनी मदत करून घेणं हे बरोबर नाहीये. हे आपापल्या एरियातल्या प्रत्येक माणसाने जाऊन बघितलंच पाहिजे, करून घेतलंच पाहिजे. कोणत्या परिसरात राहता तुम्ही? मी इथेच आतमध्ये गीते चौकामध्ये भाग्योदय अपार्टमेंटमध्ये. काय परिस्थिती पाण्याची आपल्या परिसरामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये? आलं तर 2-2 दिवस पाणी एवढं येतं की ओव्हरफ्लो होतं, नाही तर 2-2 दिवस पाण्याचा थेंब सुद्धा येत नाही. अर्धी सुद्धा टाकी माझी भरत नाही. आता मागच्या आठवड्यात 4 दिवस पाणी एवढं ओव्हरफ्लो झालेलं होतं की मला आता बास म्हणून सांगायची आली. पण आता 3 दिवस झाले पाणीच येत नाहीये. म्हणजे जे पाणी एक्स्ट्राच आपण वाया घालवतो ते पाणी वाचवलं तर निदान ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना तरी पाणी मिळेल. आता माझ्या बिल्डिंगला तरी येतंय दररोज, पण काही बिल्डिंग असे आहेत ज्यांना एक दिवसाआड पाणी येतं किंवा एक अर्धा तास पाणी येतं. मग ती लोक पाणी कसं स्टोअर करतात त्यांचा पण विचार केला पाहिजे सगळ्यांनी. तर हे लवकरात लवकर बंद व्हावं अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहेत, परंतु 3 वाजता झालेली घटना अद्यापही म्हणजे सांगूनही अद्यापही कर्मचारी ते कामासाठी आलेला नाहीये. काय सांगाल? त्यांचं काम त्यांनी वेळेवर केलं पाहिजे. 5 तास पाणी एवढं वाया चाललेलं आहे, ते एवढं पाणी वाया घालवणं हे पण बरोबर नाहीये. हे त्या लोकांनी वेळेत येऊन काम पूर्ण करून पाणी बंद केलं पाहिजे. धन्यवाद दिलेल्या. तर आपण बघितलं आपल्यासोबत नागरिक होते आणि महिला होत्या जी सध्याच्या घडीची जी परिस्थिती आहे ती त्यांनी खरं तर सांगितलेली आहे. आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहता आजूबाजूच्या परिसरामध्ये एकंदरीत पाणी टंचाई आहे. आम्हाला 2-2 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हे जे काही पाणी वाया जाते ते तातडीने थांबवावं अशी मागणी महिलांच्या माध्यमातून करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.